नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 ऑक्टोबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या अवतीभोवती असलेल्या महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या लोकांना तुमची मते सांगा. त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमची कामातील हातोटी, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळे तुमचे कौतुक होईल. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की तुमची घरी कोणी वाट पाहत आहे, ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. आज तुम्ही केलेले शारीरिक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. वृषभ राशी, पर्यटन क्षेत्रात तुम्हाला करिअरच्या संधी आहेत. आता तुमच्या महत्त्वाकांक्षा ओळखण्याची वेळ आहे आणि त्यानुसार मेहनत करायला हवी. यश तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस खूपच उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमचा दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञांचे पालन करा. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. मिथुन राशी, आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात याची जाणीव ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही, तर आज त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्या समोर मांडा. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव यापासून तुम्ही थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशी, घरातील प्रलंबित कामे आज तुमचा बराच वेळ खातील. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. तुमच्या टीममधला सर्वात त्रासदायक व्यक्ती आज अचानक विचारी वाटू शकेल. आज आपल्या विवेकचा वापर करून कुटुंबियातील सदस्यासोबत बोला. जर तुम्ही असे केले नाही तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ राहाल.
भीती, चिंता तुमच्या सुखी, समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारामधून आणि आपल्या कल्पनामधूनच चिंतेचा जन्म झाला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होतात. म्हणून चिंतेला निर्माण होण्यापूर्वीच मुळातून खुडून टाका. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. सिंह राशी, जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी-कधी समस्येत टाकू शकते. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते, म्हणून जितके शक्य असेल याची काळजी घ्या. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, याचा सुखद अनुभव घ्या. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. कन्या राशी, आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्यांच्या दडपणाखाली वावरू नका. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. तेलकट आणि तिखट आहार टाळा. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. तुम्हाला एकाकी वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबियांची मदत घ्या. त्यामुळे नैराश्येपासून तुमचा बचाव होईल. परिणामी सुयोग्य संयुक्तिक निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होईल. तूळ राशी, नातेवाईक आणि मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या जोडीदारासोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल, परंतु ते आपल्या चिंतेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक जास्त चिंतित करू शकतात. तुमचा जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणाचा आनंद लुटा. आज वातावरण इतके उत्तम असेल की तुम्हाला झोपेतून उठायची इच्छा होणार नाही आणि तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला किमतीचा वेळ वाया घालवला. कुणी तिसरी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. जर तुमची धनसंपत्ती काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो. वृश्चिक राशी, अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. तुम्ही रिकाम्या वेळेत आज आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल.
शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. धनुराशी, तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते, ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. तुमच्या आकर्षक, मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचा जोडीदार, भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. मकर राशी, तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणीसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील, म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र, छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही. आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कर्मकांडे घरच्या घरीच करणे हिताचे ठरेल. आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. या परमानंदाची अनुभूती घ्या. कुंभ राशी, या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे, अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची शक्यता आहे, म्हणून आत्ताच नियंत्रण करा, अथवा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. उदार वागणूक ही काही मर्यादेपर्यंत चांगली असते, हे तुम्ही लक्षात ठेवा. पण मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही औदार्य दाखवाल तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकाल. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. मीन राशी, आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथीसोबत व्यतीत करू शकता. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा.
प्रेमाची ताकदच तुम्हाला प्रेम करण्याचे कारण ठरेल. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील, मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना? तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना, हे पाहणे गरजेचे आहे. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.